मित्रांनो, आपला मेकॅनिकल, त्याच्यानंतर ऑटोमोबाईल, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स आणि मेकॅनिकल सँडविचचा आपला 27 तारखेला M3चा पेपर झाला. ओके, सो पेपर झाल्याचं तुम्हाला आता मी इथे सोल्युशन या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे ते देतोय, कारण तुमचे इनसेमचे मार्क कळायला तुम्हाला 15-20 दिवस लागते. एवढे दिवस वेट करण्याची गरज नाही. याच्यावर मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर्स देणार आहे. सो आन्सर चेक करून घ्या आणि तुम्हाला किती मार्क पडत आहे ते चेक करून घ्या. ओके, सो जाऊया. बघा, येस, बघा पहिला क्वेश्चन 1A, त्याच्यामधला पहिला क्वेश्चन, त्याचा आन्सर होतं y इज इक्वल टू c1 cos x प्लस c2 sin x e रेज टू 3x/10 मायनस cos 2x/3. हा e रेज टू x आणि cos या दोन शॉर्टकट मेथडने सोडवायचा होता. नंतर व्हेरिएशन पॅरामीटरचा क्वेश्चन e रेज टू 3x/x² चा त्याचा आन्सर होतं y इज इक्वल टू c1x प्लस c2 e रेज टू 3x मायनस e रेज टू 3x मायनस log x e रेज टू 3x. आणि कॉचीज मेथडचा प्रश्न होता. हा कॉचीजचा क्वेश्चन होता. हा इझी होता. y इज इक्वल टू c1x³ प्लस c2x² प्लस x³ log x. आणि नंतर मल्टीप्लायरचा क्वेश्चन, जसं मी पेपर पॅटर्न दिलं होतं त्याप्रमाणेच हा पेपर पॅटर्न आहे. xy प्लस zc1 x² प्लस y² मायनस z² c2. हा मल्टीप्लायरचा आन्सर. सो अशा प्रकारे 15 मार्काचा क्वेश्चन नंबर 1 एकदमच इझी होता. क्वेश्चन नंबर 2 ला गेले तर क्वेश्चन नंबर 2 थोडा टफ होता. ही शॉर्टकट मेथड x रेज टू m, याचा आन्सर होतं e रेज टू 1/2x c1 cos √3/2x c2 sin √3/2x प्लस 3x² प्लस 6x प्लस 1. नंतर व्हेरिएशन पॅरामीटरचा सेकचा फेमस क्वेश्चन, हा सेम कॉम्प्युटरचा पेपर जसा आहे तसाच मेकॅनिकलचा पेपर आलेला, सेम टू सेम. बघा, y इज इक्वल टू c1 cos x प्लस c2 sin x प्लस log ऑफ cos x प्लस x sin x. आणि थर्ड होता लिजेंडरीचा क्वेश्चन, तो होता y c1 x³ प्लस c2 x² प्लस x/2 मायनस 1/6. सो आपण जर बघितलं तर क्वेश्चन नंबर 2 हा टफ होता, क्वेश्चन नंबर 1 इझी होता. सो मी तुम्हाला पेपर पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 1 सोडवा, त्यांनी तुम्हाला 15 मार्क घेणं इझी होतं. आता 3-4 मध्ये बघितलं तर 3 मध्ये पहिला लॅपलासचा इथे थोडी ट्रिक दिली होती. बघा काय होतं, टिल्ट ई ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करून घ्यायचं होतं, मग शिफ्टिंग थेरम वापरायचा होता. सो मुलांना हे मल्टिप्लिकेशन भरपूर मुलांनी केलं नाही, डायरेक्ट याचं लॅपलास काढलं आणि त्यामुळे आन्सर चुकलं. किंवा याचं लॅपलास काढलं तुम्हाला 5 पैकी 2 मार्क भेटतील, पण शिफ्टिंगचे मार्क भेटणार नाही. सो अशा प्रकारचं हे गणित होतं. याचा आन्सर f ऑफ s इज इक्वल टू 3s प्लस 3 अपॉन s प्लस 3 होल स्क्वेअर मायनस 9 मायनस 8 s प्लस 3 होल स्क्वेअर प्लस 16. हा आपला पार्शियल फ्रॅक्शनचा इझिएस्ट क्वेश्चन. याचा आन्सर f ऑफ t 13/3 e रेज टू 2t मायनस 4/3 e रेज टू मायनस t. आणि हा पण आपला फुरियर कोसाइनचा इझिएस्ट क्वेश्चन होता. सो fc लॅम्बडा इज इक्वल टू a स्क्वेअर लॅम्बडा स्क्वेअर साइन लॅम्बडा आहे प्लस 2a लॅम्बडा कॉस लॅम्बडा आहे मायनस 2 साइन लॅम्बडा आहे अपॉन लॅम्बडा क्यूब. हा फुरियर कोसाइनचा क्वेश्चन होता. हा इझिएस्ट क्वेश्चन होता. हा पण इझी होता. सो फुरियर मधले दोन्ही क्वेश्चन इझी होते. बघा, हा e रेज टू चा एक्झाम्पल, e रेज टू चा एक्झाम्पल फुरियर साइनने विचारलेलं होतं. fs लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 1 प्लस लॅम्बडा स्क्वेअर प्लस लॅम्बडा अपॉन 4 प्लस लॅम्बडा स्क्वेअर. आणि 1 to 0 नंबरचा क्वेश्चन साइन इनवर्सने सोडवायचा होता. त्याचा आन्सर f ऑफ x 2/π 1 प्लस cos x मायनस 2 cos 2x अपॉन x. आणि हा लॅपलास इनवर्स पण पार्शियल फ्रॅक्शनने हा इमॅजिनरी फॅक्टर होता. सो bs प्लस c a आणि प्लस bs प्लस c त्या टाइपने सोडवायचं होतं. थोडा टफ क्वेश्चन गेला असता. सो त्या मानाने हा क्वेश्चन 3 ज्यांनी केला तो इझी होता याच्यापेक्षा. पण इथे जी ट्रिक होती थोडं गुगली होती, ही गुगली समजली पाहिजे, मग हा क्वेश्चन इझी होता. सो याचा आन्सर आहे f ऑफ t इज इक्वल टू 2 e रेज टू t मायनस 2 cos t प्लस sin t. मित्रांनो, या प्रकारे हा पूर्ण तुमचे सोल्युशन्स तुम्ही चेक करून घ्या आणि बघा तुम्हाला किती मार्क येतात. कमी मार्क पडतात तर लगेच अभ्यासाला लागा. आज पेपर संपले, उद्यापासून एंड सेमचा अभ्यास सुरू करा. एंड सेमला आता टॉप झालं पाहिजे आणि आउट ऑफ पडत असले तर एंड सेमला 70 पैकी 70 पडले पाहिजे, यासाठी कामाला लागा. हे सगळे क्वेश्चन ज्याने आपलं पर्पलाइट ऍप्लिकेशन रेफर केलं असेल किंवा आपल्या क्लासेसला होते त्यांना क्लासमध्ये हे सगळे एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून घेतले होते ऍज इट इज एक्झाम्पल. ओके, सेम, फक्त हा एक क्वेश्चन नव्हता क्लासमध्ये, पण याच्यासारखा एक दुसरा मी घेतलेला, बाकी सगळे कव्हर अप केलेले. आणि सिमिलरली हे पर्पलाइट ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा मी सगळे सोडून दिले होते. सो तुम्हाला अजून तुमचा M3 खरंच स्कोर करायचं असेल, इनसेम झालं ते झालं, पण आता एंड सेमला 70 पैकी 70 घ्यायचे, गोल्डनचा पेपर काढायचा, क्रिटिकल क्लिअर करायचा आहे, तर तुम्हाला 2 ऑप्शन देतो. एक, आपल्या 28 मार्चला उद्यापासून 28 मार्च पासून आपली M3 ची ऑनलाईन ऑफलाईन नगर, नाशिक, पुणे तिन्ही जिल्ह्यांसाठी ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस सुरू होत आहे. सो नक्की इन्क्वायरी करा, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे. किंवा सेकंड ऑप्शन, तुम्ही क्लास नसल लावायचं, तुम्ही आपलं एकदम ऑफर्डेबल पर्पल हॅटचं ऍप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन आहे, त्यात व्हिडिओ लेक्चर आहे, ते सबस्क्रिप्शनही तुम्ही घेऊ शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्यावरनं ऍप डाउनलोड करा, सबस्क्रिप्शन परचेस करा, त्यावरनं व्हिडिओज बघून स्टडी करा. मित्रांनो, तसंच M2 मेकॅनिक्स, ग्राफिक्स, वेगवेगळ्या विषयांचे फर्स्ट इयर, सेकंड इयर, कंट्रोल सिस्टीम, नेटवर्क अनालिसिस आपले क्लासेस पुन्हा एकदा एंड सेमच्या बॅचेस सुरू होत आहे. सो नक्की इन्क्वायरी करा. काही डाऊट असला नक्की लिहा. थँक्यू.